बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पडेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला आम्ही नांदेड जिल्हा व मुखेड तालुक्यातील काय परिस्थिती आहे महामार्गाची दाखवून देणार आहोत। हा महामार्ग नॅशनल महामार्ग आहे 43 रेणापूर ते देगलूर अशा पद्धतीचा हा एक महामार्ग आहे। आणि ही महामार्ग आता कमीत कमी 1995 पासून ह्याची दुरावस्था जशाच्या तसेच आहे। या ठिकाणी मोठमोठे महामार्ग नॅशनल महामार्ग बनविण्यात येतात गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, परंतु हा महामार्ग अतिशय दुर्मिळ अवस्थेत झालेला आहे। आणि या ठिकाणचे खड्डे, रोड, कशा पद्धतीचं पुलाची अवस्था झालेली आहे ते आपण पाहू शकता। या ठिकाणी मोठमोठे पुढाकारी राजकारण होऊन गेलेत, परंतु ह्या रोडचा विकास कधी होत असताना या ठिकाणी दिसून येत नाही आहे। आपण पाहू शकता आम्ही या ठिकाणी नांदेड औराद जिल्ह्यात देगलूर या महामार्ग मुक्राबाच्या जवळ या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आणि ह्या महामार्गाची काय अवस्था आहे ते दाखवून देणार आहोत। अशा पद्धतीचं रोड या ठिकाणी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चालिताना लोकांना फार मोठी कठीणाईची या ठिकाणी अवस्था होत आहे आणि फार मोठा त्यांना या ठिकाणी धोकादायक निर्माण झालेला आहे। आणि 2 व्हीलरवाल्यांचं फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात। फॉर्च्युनर अशा गाडी आहेत ते गाड्यांच्या या ठिकाणी खड्ड्यामध्ये जाऊन त्यांचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आणि जे आरोग्यासाठी जातात महिला त्यांनासुद्धा या ठिकाणी फार मोठा त्रास सहन करावा लागते। आणि 2 व्हीलरवाल्यांना कमरेचा त्रास, असे अनेक त्रास, रोगराई या ठिकाणी वाढलेले आहेत। अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्याची फार मोठी आहे। आणि ही रोड फार वर्षापासून जशाच्या तशीच आहे। आणि या ठिकाणी परवाच माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकता गोजेगाव ते मुक्राबादपर्यंत मुरुम टाकून अवस्था थोडीशी चांगली या ठिकाणी रोडची करण्यात आली। व्यंकटराव पाटील या ठिकाणी लक्ष दिल्यामुळे रोडाचा या ठिकाणी थोडाफार लोकांना त्रास कमी झालेला आहे। पाहू शकता मुक्राबादची अवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी आहे। हॉटेलमध्ये या ठिकाणी धुराळा उडल्यामुळे हा पुरा खाण्याचा पदार्थ नासधूस होत आहे आणि या ठिकाणी आरोग्यावर फार मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता दिसून येते। धुराळ्यामुळे फार मोठा नुकसान इथल्या नागरिकांचा होत आहे। एकीकडे कापड व्यापारी आहेत, काही ठिकाणी हॉटेल्स आहेत, चिकन व्यवसायक आहेत आणि जे रोडवर बसणारे हे बसस्टँडची अवस्था पाहू शकते आपण। मुक्राबादचा मेन बसस्टँड आहे, मेन चौकामध्ये आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती काय आहे ते दाखवून देतो। आणि इथले नागरिक आमच्यासोबत उपस्थित आहेत। आपलं या ठिकाणी काय चालू आहे आणि इतकं त्रास आहे की काही विचारू नका। इतकं त्रास झालं, इथं बसू वाटणं, असं थांबू वाटणं, इथं काही रोडची दुरवस्था झालेली आहे। तर एखादी माणूस 5-50 वर्ष जगायचा माणूस 5-10 वर्षात मरून जायची कथा आलेली आहे। धुळ्यानं सगळे फेफडे खराब होत, काही त्रास होते, श्वास घ्यायला त्रास होते। हा महामार्ग फार मोठा महामार्ग आहे, नॅशनल 43 महामार्ग आहे आणि या ठिकाणची अवस्था फार दुर्मिळ झालेली आहे। आमच्यासोबत जुने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना काय वाटते ही रोड केव्हापासून बनवण्यात आलेली नाही? बोलो रस्त्याचे अभी तक रोड बनाएंगे और आज की क्या परिस्थिति है? बहुत खराब है हाल, रोड खराब है। ये जो रोड के किनारे जो लोग व्यवसाय कर रहे हैं धूल के वजह से उनका कितना खराब हो, बहुत नुकसान हो रहा है। जो माल बना रहे पूरी मट्टी हो जा रही है। आपण पाहू शकता हे ज्येष्ठ नागरिक होते आमच्यासोबत उपस्थित आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण पाहू शकता मुक्राबादच्या ह्या बसस्टँडची अवस्था, या ठिकाणी प्रवासी बसण्याऐवजी काय बसून आहे ते पाहू शकते आपण। आणि हा बसस्टँडची अवस्था कशा पद्धतीची अवस्था आहे, या ठिकाणी एकही प्रवासी येऊन बसू शकत नाही। आणि धुराळ्यामुळं फार मोठा त्रास लोकांमध्ये होतो आहे। धुराळ्यामुळं लोकांचे या ठिकाणी रोगराई खराब होण्याची शक्यता आहे। लहान लेकरं, वयोवृद्ध त्यांना फार मोठा त्रास या धुराळ्यामुळं होत आहे। आणि
त्या पद्धतीने या ठिकाणी चाललेल्या त्याच्यात कापड व्यापारी आहेत, स्वीट शॉप आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी फार मोठा त्रास होतो. दिवसभरातून फार मोठ्या प्रमाणात वाहन चालून या ठिकाणी धुराळा फार मोठ्या प्रमाणात उडत खाण्याचे खाद्यपदार्थ आहे आणि या ठिकाणी धुराळ्यामुळं हा संपूर्ण नासधूस होत आहे. आणि कापड व्यापारी असेल, या ठिकाणी जे भाजीपाला विक्रेता आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा त्रास आहे. आणि अशा ठिकाणी पाहू शकता धुराळ्यामुळे किती नुकसान यांचं होतं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. प्रत्येक ह्याच्या खाण्याच्या वस्तूवर फार मोठी धूळ या ठिकाणी बसत आहे. हे धुराळामुळे हॉटेल चालकांचा आणि व्यवसाय करणाऱ्या जे रोडच्या कडेचे दुकानं आहेत त्यांचा फार मोठा नुकसान मुक्रामात शहरामध्ये होताना दिसून येतो. फार संतप्त आहे तिथले नागरिक. धुराळा अशा पद्धतीने उडत आहे जसं की एखादी एक ग्रामीण भागामध्ये सुद्धा उडत नाही, आदिवासी इलाक्याच्या पलीकडचा हा भाग झालेला आहे. आणि या ठिकाणी कोणतेही राजकारण करणारा व्यक्ती लक्ष देत नाही. हा महामार्ग केव्हा बनवण्यात येईल, केव्हा लोकांना दिलासा भेटेल